तुम्ही कधी डाळ घालून चवळीची भाजी करून बघितलेली आहे का? नसेल केली तर नक्की करून बघा. चवीला फारच अप्रतिम अशी लागते. हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण चवळीची भाजी करणार आहोत, म्हणजेच काही बघा त्याला तांदूळजा असंही म्हणतात. तर ही जी चवळीची भाजी आहे ही बऱ्याच जणांना आवडत नाही, पण डाळ घालून कशी करायची तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि डाळ घातल्यानंतर ही चवळीची भाजी चवीला खरंच खूपच भन्नाट अशी लागते. रेसिपी अगदी सोपी आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ही अर्धा किलो चवळीची भाजी घेतलेली आहे. ही छान तोडून घेतलेली आहे आणि घेताना आपल्याला छान कोवळी बघूनच घ्यायची आहे. ही भाजी आता 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर आता इथे मी ही चण्याची डाळ घेतलेली आहे. साधारण 2 ते 3 टेबलस्पून इतकी मी ही डाळ घेतलेली आहे आणि 2 तास पाण्यात भिजत ठेवलेली आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे मी उभे पातळ असे चिरून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला लाल मिरची घ्यायची आहे. तर लाल मिरचीच घालायची आहे, म्हणजे चवीला ही भाजी खूप छान लागते. आता इकडे आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे. तर तेल आपल्याला जवळपास 2 ते 3 टेबलस्पून इतकं घालायचं आहे. आणि तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता तेल गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायची आहे लाल मिरची. तर लाल मिरची घातल्यानंतर आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि त्यानंतर आपल्याला यात कांदा घालायचा आहे. तर लाल मिरची मी इथे आता परतून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे उभा चिरलेला कांदा. तर आता मी याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला इथे 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. तर कांदा इथे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर परतायचा नाही आहे, फक्त याला सॉफ्ट होईपर्यंतच परतून घ्यायचं आहे. तर आता इथे कांदा मी 1 ते 2 मिनिट सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे. कांदा जास्त परतायचा नाही, म्हणजे त्यात थोडा क्रंच असला की भाजी खायला छान लागते. आता यात घालून घ्यायची आपल्याला पाव चमचा हळद. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आता आणि त्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायची आहे धुतलेली भाजी. तर मी ही जी चवळीची भाजी आहे ही व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर आता ही चवळीची भाजी आपल्याला यात घालायची आहे. तर आता मी इथे ही संपूर्ण चवळीची भाजी घालून घेतलेली आहे आणि आता लगेच आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे चण्याची डाळ. तर ही 2 तास मी चण्याची डाळ भिजत घातलेली होती, ती आपल्याला आता याच्यामध्ये घालून घ्यायची. तर चण्याची डाळ भिजत घालायची म्हणजे ती लवकर शिजते आणि भाजी शिजायला मग जास्त वेळ लागत नाही. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर स्लो फ्लेमवरच आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे. थोड्या वेळानंतर याला मिठाचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजते आणि डाळही छान सॉफ्ट होते. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता याला झाकण घालून आपल्याला स्लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. तर जोपर्यंत यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये चेकही करायचं आहे. तर साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला भाजी शिजतपर्यंत लागतात. तर आता झाकण घालून आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे. आता इथे भाजी शिजून 1-2 मिनिट झालेले आहे. याला आपण आता एकदा चेक करून बघू. तर तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान पाणी सुटलेलं आहे आणि अजून पुन्हा आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. तर परत याला झाकण घालून आता मी शिजू देणार आहे. तर आता इथे भाजीला शिजून 4-5 मिनिट झालेले आहे. भाजी व्यवस्थित शिजलेली आहे, डाळ सुद्धा शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे आपली ही चवळीची भाजी झालेली आहे. तर या पद्धतीने डाळ घालून तुम्ही नक्की करून बघा आणि लाल मिरचीतच ही भाजी खूप छान लागते. त्यानंतर भरपूर कांदे यात घालायचे. कांदे जास्त घातले की या भाजीला चव खूप छान येते. जास्त वेळही लागत नाही, झटपट बनवून तयार होते. तेव्हा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.